तो दिवस होता रक्षाबंधनाचा। विनिताला घेऊन मी तिच्या माहेरी निघालो होतो। वाटेत गाडी चालवत असताना आमच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या। आर यू हॅपी? फायनली तुझी इच्छा पूर्ण होणार आहे। आजच्या दिवसासाठी ती खूप उत्सुक होती व सकाळपासून असलेला तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून माझ्या मनाला देखील खूप बरं वाटत होतं। तिच्या आनंदाचं कारणही तसंच होतं, कारण गेल्या काही वर्षांपासून विनिता तिच्या घरच्यांना भेटलीच नव्हती। पण आज काही झालं तरी तिच्या माहेरी जायचंच होतं, कारण आज रक्षाबंधनही होते व विनिताला तिच्या मामाकडे जाऊन 1 महिन्यापेक्षा जास्त होऊन गेले होते। म्हणून आदल्या दिवशी सर्व तयारी करून आज सकाळी 11 वाजता आम्ही दोघे घरातून निघालो। विनिताचे माहेर शहरापासून काही 120 किलोमीटर दूर होते, तर मग आम्ही तिथे संध्याकाळपर्यंत पोहोचणार होतो। अचानक पाऊस सुरू झाला। वाव, इट्स टू ब्युटिफुल क्लायमेट फॉर ट्रॅव्हलिंग, विनिता म्हणू लागली। पण या अचानक आलेल्या पावसाने वातावरण खूपच रोमॅन्टिक बनले होते। काही वेळाने दुपारचे 2 वाजले। पाऊस अजूनही पडत होता। दुपारचे जेवण करण्यासाठी आम्ही दोघे एका हॉटेलवर गेलो। तिथे जेवण करून आम्ही लगेचच निघणार होतो, पण तेवढ्यातच आम्हाला वाटेतील पूल कोसळल्याची बातमी कळली। आता आमच्यासमोर कठीण परिस्थिती निर्माण झाली होती। काही झाले तर विनिताला आज तिच्या माहेरी जायचेच होते, पण आता जायचे तरी कसे हा मोठा प्रश्न होता। आम्ही काही वेळ तिथेच विचार करत बसलो होतो। तेवढ्यात हॉटेलचे काका आले व त्यांनी आम्हाला काय हवं आहे का असं विचारलं। नाही हो काका, आम्ही माणगावला चाललो होतो, पण मध्येच पूल कोसळल्याची बातमी ऐकून आता पुढे काय करायचे असं विचार करतोय। काकांनी आमच्या या समस्येचे 2 मिनिटातच निवारण केले। त्यांनी आम्हाला सांगितले की इथून सरळ जाऊन डाव्या हाताला एक रस्ता लागतो। त्या रस्त्याचे काम सुरू असल्याने जास्त गाड्या तिथून जात नाहीत, पण एकदा का तुम्ही 2 ते 3 किलोमीटरचा रस्ता काढला की पुढचा रस्ता एकदम चांगला आहे। आम्ही वेळ वाया न घालवता गाडी घेऊन लगेचच त्या रस्त्याने निघालो, पण तो रस्ता आम्हाला एका भलत्याच ठिकाणी घेऊन जाईल याचा विचारही आम्ही त्यावेळी केला नाही। आभाळात काळे ढग जमले होते। वाटेत सगळीकडे काळोख पसरला होता व त्यात ती भयान शांतता। खरं तर ज्या वाटेने आम्ही चाललो होतो त्या वाटेवर आम्हाला आतापर्यंत एकही गाडी किंवा कोणती व्यक्ती येता जाताना दिसली नव्हती। वाटेच्या दोन्ही बाजूस दाट झाडझुडपं होती। माणूस काय, एखाद्या पक्ष्याचा आवाज देखील आतापर्यंत आम्हाला ऐकू आला नव्हता। आता प्रवास करून आम्हाला 1.5 तासाहून जास्त वेळ झाला होता। पाऊस अजूनही थांबला नव्हता। गाडी चालवून मी खूप दमलो होतो। एखाद्या ठिकाणी बसून काही वेळ विश्रांती घ्यावीशी वाटत होती, पण या वाटेत मगापासून एकही घर किंवा दुकान दिसले नव्हते। वाट एकदम सुनसान होती। विनिता मनातून जरा घाबरली होती। ती मला मगापासून मागे परत फिरायला सांगत होती, पण आता एवढ्या पुढे आलोच आहे तर मग आता मागे का फिरायचे, म्हणून मी न थांबता गाडी चालवत राहिलो। संध्याकाळ होत आली होती। आम्ही अजूनपर्यंत माणगावला कसे पोहोचलो नाही हे आम्हाला काही कळत नव्हतं। हळूहळू काळोख पडू लागला होता। वाटेत एकही विजेचा खांब नसल्याने मला पुढचे काहीच दिसत नव्हते, म्हणून मी गाडीच्या लाईट्स ऑन केल्या, पण त्या चालू होत नव्हत्या। आता माझ्याजवळ काही पर्याय नव्हता। बाहेर पाऊस पडत असल्याने मी बाहेर उतरलो नाही व तसाच त्या काळोखात हॉर्न वाजवत गाडी चालवत राहिलो। काही वेळ होऊन गेला। आता मी गाडी जरा वेगाने घेणार होतो, तेवढ्यातच अचानक माझ्या गाडीसमोर एक माणूस आला। त्याला पाहून मी दचकून ब्रेक मारला, तसा तो पटकन गाडीच्या दरवाजाजवळ आला व खिडकी ठोकू लागला। तो काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता, म्हणून मी खिडकीची काच खाली करायला गेलो। तेवढ्यात विनिताने माझा हात पकडून मला थांबवले। ती म्हणू लागली, हा कोण आपल्याला माहीत नाही आणि हा ह्यावेळी एवढ्या सुनसान वाटेवर एकटाच आहे, हे मला काही ठीक वाटत नाही। जर हा चोर असला तर? विनिताला मी धीर देऊन खिडकीची काच खाली केली व त्या माणसाला विचारले की कोण आहेस तू? त्यावर तो म्हणू लागला, साहेब मी बससाठी थांबलो होतो, पण पूल कोसळल्याने इथून जाणारी बस रद्द झाली, म्हणून मी इथेच अडकून राहिलो। साहेब मला जरा पुढे नाक्यावर सोडाल तर तुमचे लई उपकार होतील। त्याचे बोलणे ऐकून मला त्याच्यावर दया आली व मी त्याला गाडीत मागच्या सीटवर बसायला सांगितले। माझा हा निर्णय विनिताला योग्य वाटला नव्हता। तिच्या मनात त्या व्यक्तीबद्दल अजूनही काहीतरी शंका होती। रात्र होत आली होती। आपण कुठेतरी रस्ता चुकलो आहोत असे मला वाटत होते। सगळीकडे काळोख पसरलेला होता व त्यात पाऊसही अजून काही थांबायचं नाव घेत नव्हता। मी त्या काळोखातच गाडी चालवत होतो।
तितक्यात अचानक माझी गाडी बंद पडली. मला काही कळत नव्हते, कारण इतका वेळ तर गाडी नीट चालत होती. मग आता मध्येच काय झाले? तेवढ्यात तो माणूस मागून म्हणाला, साहेब मी एक मेकॅनिक आहे, मी बघू का काय झाले ते. मी त्याला हुकार देताच तो गाडी बाहेर उतरला व भर पावसात त्याने गाडीचा पुढचा पत्रा वरती उचलून काही यांत्रिक बिघाड झाला आहे का हे शोधू लागला. काही वेळाने तो येऊन मला म्हणाला, साहेब ही गाडी तर मी ठीक करू शकतो, पण इथे नाही, इथून पुढे काही अंतरावर एक ढाबा आहे, त्याच्या बाजूलाच एक गॅरेज आहे. जर तिथे आपण ही गाडी घेऊन गेलो तर तिथून काही अवजार घेऊन मी गाडी ठीक करू शकेन. त्या ढाब्यावर आज रात्र तुमची राहण्याची सोय देखील होऊन जाईल. फक्त आपल्याला ही गाडी ढकलत पुढे न्यावी लागेल. त्याचं बोलणं मला पटलं, म्हणून विनीताला ड्रायव्हिंग सीटवर बसवून आम्ही दोघे गाडीला मागून धक्का देऊ लागलो. काही वेळाने आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. तिथे इंदूचा ढाबा म्हणून एक ढाबा होता, पण जवळपास कोणतेही गॅरेज मला दिसत नव्हते. मी त्याला विचारले, कुठे आहे गॅरेज? त्यावर तो म्हणाला, गॅरेज मागच्या बाजूला आहे, मी लगेचच माझी अवजार घेऊन येतो, तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा. असं म्हणून तो निघून गेला. मी त्याची वाट पाहत तिथेच उभा राहिलो. पाऊस आता कमी झाला होता. बराच वेळ होऊन गेला, पण तो माणूस अजून काही परतला नव्हता. मला शंका वाटत होती, म्हणून मी त्याला शोधायला ढाब्याच्या मागच्या बाजूला गेलो. पण तिथे जाऊन पाहतो तर काय, तिथे कोणते गॅरेजच नव्हते. सगळीकडे दाट जंगल पसरले होते. मी समजून गेलो की तो आम्हाला मूर्ख बनवून पळून गेला. पण आता पुढे काय करायचे याचा मी विचार करत होतो. माझ्याजवळ दुसरा कोणता पर्यायही नव्हता, म्हणून आजची रात्र ह्या ढाब्यातच काढायची असे मी ठरवले. गाडीजवळ जाऊन मी विनीताला बाहेर बोलावले व लगेचच आम्ही त्या ढाब्यावर गेलो. ढाबा तसा चांगला होता, पण तिथे आम्हा दोघांना सोडून दुसरे कोणी लोक दिसतच नव्हते. मी तिथेच एका खुर्चीवर बसलो होतो. तेवढ्यात कोणीतरी मागून माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी एकदम दचकलो व मागे वळून पाहिले तर मागे एक म्हातारे आजोबा उभे होते. त्यांनी घातलेला काळा चष्मा पाहून मला कळले की ते आंधळे आहेत. त्यांनी मला विचारले, कोण आहात तुम्ही दोघे आणि इथे काय काम आहे? त्यावर मी त्यांना सांगितले की आम्ही माणगावला चाललो होतो, पण मध्येच आमची गाडी बंद पडली, म्हणून आम्ही इथे आलो. आजची रात्र काढायला आम्हाला एक खोली भेटेल का असे मी त्यांना विचारले. त्यावर ते म्हणाले, पुढे जाऊन डाव्या बाजूला एक मोकळी खोली आहे, तिथं तुम्ही आजची रात्र राहू शकता आणि जेवण वगैरे काही हवे असेल तर सांगून जा, मी खोलीवर पाठवून देतो. मी 2 माणसांचे जेवण सांगितले व गाडीतले काही सामान घेऊन आम्ही खोलीवर गेलो. खोली तशी ठीकठाक होती, पण आमच्या खोलीच्या शेजारी आणखी 2 खोल्या होत्या. एका खोलीत संडास बाथरूम होते व दुसरी खोली जरा विचित्रच वाटत होती, कारण तिला लोखंडाचा दरवाजा होता. त्या खोलीकडे पाहत मी विचार करत बसलो की नक्की असे या खोलीत काय असेल, ज्यामुळे या खोलीला लोखंडाच्या दरवाजाने बंद करून ठेवले आहे. तेवढ्यात तिथे विनीता आली. ती मला म्हणाली, तू खोलीवर थांब, मी आलीच जरा फ्रेश होऊन. मी खोलीत जाऊन उद्याचा विचार करत बसलो. काही वेळाने विनीता खोलीत आली. ती आल्यावर एकदम गप्प होती, जणू तिने बाथरूममध्ये एखादे भूत पाहिले असेल. मी तिला विचारले पण की काय झाले आहे, पण तिने काही सांगितले नाही. ती म्हणू लागली की आज प्रवास करून खूप थकली आहे, म्हणून जरा कंटाळा आला आहे. आपले जेवण कुठे आहे, आले नाही अजून? तिच्या प्रश्नाचे उत्तर देत मी म्हणालो, हो ना, थांब मी बघून आलो. असे म्हणून मी खोलीच्या बाहेर पडणारच होतो. तेवढ्यात बाहेरून कोणीतरी दरवाजा ठोकला. मी दरवाजा उघडणारच होतो, पण त्याआधी मी दरवाजाजवळ जाऊन विचारले, कोण आहे? त्यावर एक बाई म्हणाली, साहेब तुमचे जेवण आणले आहे. ठीक आहे. मी दरवाजा उघडून खोलीत आलो व त्या बाईकडे मागे वळूनही पाहिले नाही, पण विनीता मात्र तिच्याकडे टक लावून पाहत होती. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून मला जरा विचित्र वाटत होते, म्हणून मी मागे वळून त्या बाईकडे पाहिले व मी हैराण होऊन गेलो. त्या बाईला कानच नव्हते. ती बाजूच्या टेबलावर आमचे जेवण ठेवून निघून गेली. मला काहीच कळत नव्हते. या ढाब्यावर असणारी माणसं जरा विचित्रच होती, पण आजची एकच रात्र इथं काढायची आहे असा विचार करून आम्ही जेवायला बसलो. जेवून झाल्यावर आम्ही लगेचच झोपायला गेलो, पण खोलीत खूप डास असल्याने आम्हाला झोपच लागत नव्हती. त्या डासांचा आम्हाला खूपच त्रास होत होता, म्हणून डासांची अगरबत्ती वगैरे भेटते का हे विचारायला मी खोलीबाहेर आलो. बाहेर सर्वत्र काळोख पसरला होता. फक्त ढाब्याच्या दारावरची एकच बत्ती चालू होती. मी तिथे जाऊन बसलो. तेवढ्यात तिथे ते म्हातारे काका आले.
मी त्यांना म्हणालो, अहो काका, खोलीत खूप डास आहेत, काही डासांची अगरबत्ती वगैरे आहे का तुमच्याजवळ? त्यावर काका म्हणाले, हो आहे, थांब मी घेऊन आलो. मी तिथेच त्यांची वाट पाहत उभा होतो. तितक्यात ते काही अगरबत्त्या घेऊन आले, पण अचानक त्यांचा पाय एका खुर्चीला आपटला व ते खाली पडणार होते. तेवढ्यात मी त्यांना कसेबसे पकडले, पण या सर्व गडबडीत त्यांच्या डोळ्यावरचा काळा चष्मा खाली पडला व मी त्यांचे डोळे पाहिले. आतापर्यंत मला एवढे माहीत होते की ते आंधळे आहेत, पण आता मी पाहिले की त्यांना तर डोळेच नाहीत, जणू कोणी त्यांचे डोळे काढले आहेत. ते दृश्य पाहून माझ्या अंगावर काटा आला होता. मी त्यांना एका खुर्चीवर बसवले व अगरबत्ती घेऊन लगेचच खोलीत आलो. घडलेला प्रसंग विनीताला सांगू की नको? जर सांगितला तर ती खूप घाबरेल, म्हणून मी हे सर्व माझ्यापर्यंतच ठेवले. खोलीत अगरबत्ती लावताच डासांपासून जरा सुटका मिळाली होती, पण आता काहीही केले तरी झोप काही येत नव्हती. सारखी त्या बाईचे आणि काकांचे चित्र डोळ्यांसमोर येत होते. आता 12 वाजून गेले होते. गळा खूप कोरडा पडला होता, म्हणून मी पाणी प्यायला उठलो. अचानक मला विनीताचा आवाज आला, मलाही पाणी आण. मला कळले की ती अजून झोपली नाही आहे. मी तिच्यासाठी पाणी घेऊन गेलो व तिच्याजवळ जाऊन बसलो. प्रेमाने तिचा हात धरून तिला म्हणालो, सॉरी, हे सगळं माझ्यामुळेच होत आहे. जर मी तुझं ऐकून या रस्त्याने आलो नसतो तर आता आपण इथे अडकलो नसतो. पण फक्त आजच्या दिवस, उद्या सकाळी आपण लगेचच निघू. इट्स ओके, बट मला तुला काही सांगायचं आहे, विनीता म्हणाली. मगाशी जेव्हा मी बाथरूममध्ये गेली होते तेव्हा एक विचित्र प्रसंग घडला. त्या बाथरूममध्ये मला एका मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. तो आवाज ऐकून मला असं वाटत होतं की तो आवाज खिडकीच्या बाहेरून येत आहे. म्हणून मी बाथरूमच्या खिडकीजवळ जाऊन पाहिले तर तिथे रक्ताचे काही ठसे उमटलेले होते. मी ते पाहून खूप घाबरले होते. अचानक त्या बाथरूमची बत्ती झगमगू लागली व त्या झगमगत्या प्रकाशात मी पाहिले की एक लांब केस सोडलेली मुलगी माझ्या समोर उभी आहे. तिच्या अंगावर खूप जखमा होत्या. तिला पाहून मी खूप घाबरले व मोठ्याने ओरडले सुद्धा, पण माझ्या घशातून आवाजच निघत नव्हता. काही वेळाने सर्व काही पहिल्यासारखे झाले. मी लगेचच बाथरूममधून बाहेर निघाले, पण काही क्षणापूर्वी जे काही घडले होते ते समजतच नव्हते. विनीताचे बोलणे ऐकल्यावर मीही तिला माझ्यासोबत मगाशी खोलीबाहेर घडलेला प्रसंग सांगितला. अचानक विनीताने मला एक प्रश्न केला. तिने विचारले, ते म्हातारे आजोबा जे आम्हाला सर्वप्रथम भेटले त्यांना तर डोळे नव्हते, मग त्यांना कसं समजलं की आपण फक्त दोघेच? आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती बाई जी आपलं जेवण घेऊन आली होती, तिला कान नसताना सुद्धा तू विचारलेला प्रश्न कसा काय ऐकू गेला? विनीताने विचारले. हे प्रश्न ऐकून मी देखील विचारात पडलो. आता आम्ही दोघे आतमधून जरा घाबरलेलो होतो, पण हे सर्व बोलता बोलता कधी झोप लागली हे काही कळालेच नाही. मध्यरात्री माझी झोपमोड झाली व मी उठून पाहिले तर खोलीत पूर्ण काळोख पसरलेला होता. मला आसपासचे काही एक दिसत नव्हते. तेवढ्यात अचानक माझ्या कानावर कोणाच्या तरी रडण्याचा आवाज पडला. मी हडबडून गेलो व खूप घाबरलो, कारण तो आवाज बाहेरून कुठून नाही तर आमच्याच खोलीतून येत होता असे मला भासत होते. हळूहळू तो आवाज मोठा होत गेला. त्या आवाजाने माझे डोके प्रचंड दुखू लागले होते, म्हणून मी मोठ्याने ओरडलो, बास, कोण आहेस तू? तसा तो आवाज एकदम बंद झाला व काही वेळाने एका मुलीच्या आवाजात कोणीतरी म्हणाले, काका, मला वाचवा, बघा ना त्याने माझी काय अवस्था केली आहे. मी माझ्या मोबाईलची टॉर्च चालू केली तसे मी पाहिले की माझ्यासमोर एक मुलगी बसली होती. तिला पाहून माझी बोबळीच वळाली. एवढे तिचे भयानक रूप होते. दोन्ही डोळे लाल लाल व चेहरा पूर्णपणे पांढरा पडलेला. सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे तिच्या डोक्यावर एकही केस नव्हता. अचानक ती उभी राहिली व माझ्यावर धावून आली. त्याचवेळी भीतीने माझ्या हातातून मोबाईल निसटला व खाली पडून त्याची टॉर्च बंद झाली. तसा खोलीत परत काळोख झाला. मी लगेचच माझा मोबाईल उचलून त्याची टॉर्च चालू केली व आजूबाजूला पाहिले तर कोणीही नव्हते. मी खूप घाबरलेलो होतो. भीतीमुळे माझे अंग घामाने भिजले होते. मला आता या ढाब्यावर क्षणभरही थांबायचे नव्हते. रात्रीचे 3:30 वाजले होते. मी विनीताला उठवले, पण गाढ झोपेत असल्याने ती काही उठायचे नाव घेत नव्हती. मी तिला खूप उठवण्याचा प्रयत्न केला,
पण ती काही उठली नाही. शेवटी मी तिला म्हणालो, विनिता, इथे आपल्याशिवाय अजून कोणीतरी आहे. हे ऐकताच ती लगेच जागी झाली. मी तिला काही वेळेपूर्वी घडलेली घटना सांगितली व म्हणालो की आपल्याला इथून आता लगेचच निघायला हवं. आम्ही लगेचच आमचे सामान बॅगेत भरले व खोलीतून बाहेर पडलो. अख्ख्या ढाब्याची वीज गेली होती. सर्वत्र काळोखच काळोख पसरला होता. मी माझ्या मोबाईलची टॉर्च चालू केली व त्याच्या उजेडात आम्ही दोघे पुढे चालू लागलो. पण 2 पावलं चालताच अचानक माझा मोबाईल बंद झाला. परत सगळीकडे काळोख पसरला. माझा मोबाईल आता काही केलं सुरूच होत नव्हता. तेवढ्यात मागून विचित्र काहीतरी आवाज ऐकू आला. मी खूप घाबरलो व माझ्याहून जास्त विनिता घाबरली होती. मी तिला म्हणालो, विनिता, काही झालं तरी मागे पाहू नकोस. ती हळूहळू रडू लागली. मी तिला सांभाळत होतो तेवढ्यात माझ्या मोबाईलवर कोणाचा तरी कॉल आला. कॉलवर कोणाचे नाव नव्हते व नंबरही विचित्र होता. 333 असा. मी कॉल उचलला. हॅलो, मी म्हणालो. तसा मला माझाच आवाज ऐकू आला, विनिता, काही झालं तरी मागे पाहू नकोस. माझे हे वाक्य सारखे सारखे रिपीट होत होते. बस, खूप झाले. शेवटी आम्ही एकदाचे मागे वळलो व त्याच वेळी काही सेकंदासाठी ढाब्याची वीज आली व लगेच गेली. पण त्या क्षणात आम्ही समोरचे दृश्य पाहून हादरून गेलो. आमच्या समोर एक 18 ते 20 वर्षांची मुलगी वस्त्रहीन स्वरूपात उभी होती. तिच्या संपूर्ण शरीरावरची कातडी सोललेली होती. शरीर रक्ताने वाहून निघत होते व सर्वात विचित्र व भयानक गोष्ट म्हणजे तिचे तोंड शिवलेले होते. हे सर्व पाहून माझ्या अंगावर काटा आला होता व विनिता घाबरून मोठ्याने किंचाळली. मी तिचा हात धरला व तिला घेऊन तेथून पळ काढला. ढाब्याची वीज चालू बंद होत होती. शेवटी आम्हाला ढाब्याचा दरवाजा भेटला. आम्ही लगेचच तिथून बाहेर पडलो व गाडीत जाऊन बसलो. मी गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करत होतो तेवढ्यात ती सुरू झाली व आम्ही लगेचच तिथून निघालो. विनिता, बी हॅपी, आपण आता सेफ आहोत. इथे आपल्याला काही होणार नाही. विनिताला हिंमत देत मी गाडी अतिवेगाने चालवत होतो. गाडीच्या लाईट्स अजूनही सुरू होत नव्हत्या, म्हणून त्या काळोखात त्या रस्त्यावर मी हॉर्न वाजवत गाडी चालवत होतो, या आशेने की आता सर्व काही ठीक होईल. पण तेवढ्यातच माझी गाडी कशावर तरी जाऊन जोरात आदळली. या अपघातात माझे डोके स्टेअरिंग व्हीलवर जाऊन आपटले व काही क्षणातच माझ्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. काहीतरी आवाज कानावर पडला. डोळे उघडता समोरचे दृश्य पाहून मी थक्क होऊन गेलो. मी एका खोलीत उभा होतो व खोलीच्या भिंतीवर सर्वत्र रक्तच रक्त उडाले होते. जे डोळ्यांना दिसत होते त्यावर विश्वास बसत नव्हता, कारण माझे स्वतःचे शरीर माझ्या पुढ्यात मी निश्चित पडलेले पाहिले. मी काहीच हालचाल करू शकत नव्हतो. एका क्षणासाठी असे वाटत होते की माझ्या शरीरातून माझी आत्मा वेगळी झाली आहे. मी फक्त पाहतच राहिलो. तितक्यात तिथे एक कुरळ्या केसांचा माणूस आला. त्याच्या हातात एक हातोडी व चेहऱ्यावर एक विचित्रच भयानक हास्य होते. तो माझ्या निश्चित पडलेल्या शरीराजवळ आला व हातात एक खिळा घेऊन माझ्या कपाळावर हातोड्याने ठोकू लागला. मी मोठमोठ्याने किंचाळू लागलो, पण माझ्या तोंडातून आवाजच निघत नव्हता. अचानक माझ्या चेहऱ्यावर कोणीतरी पाणी शिंपडले व मी शुद्धीवर आलो. सकाळ झाली होती. रात्री मी गाडीतच बेशुद्ध पडलो होतो व माझ्या बाजूला विनिता अजूनही बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. अरे, झोपलायस काय? चल उठ आणि तुझी गाडी माझ्या दुकानाच्या समोरून काढ. हे कोण म्हणाले हे पाहण्यासाठी मी गाडीतून बाहेर उतरून पाहिले तर बाहेर एक काका उभे होते. त्यांच्या हातात एक पाण्याची बाटली होती. मी लगेचच पाणी शिंपडून विनिताला शुद्धीवर आणले व गाडी बाजूला सरकवून त्यांच्या दुकानावर गेलो. काल रात्री नक्की काय झाले हेच आठवण्याचा प्रयत्न मी करत होतो, पण काही आठवतच नव्हते. मी 2 चहा मागवल्या. जेव्हा ते काका चहा घेऊन आले तेव्हा त्यांनी आम्हाला विचारले की आम्ही कुठून आलो आहोत. मी त्यांना आम्ही मुंबईवरून आलो आहोत असे सांगून आतापर्यंत आमच्यासोबत जे काही घडले ते सर्व त्यांना सांगितले. माझे बोलणे ऐकून ते काका म्हणू लागले, ही तर देवाचीच कृपा समजायला हवी की तुम्ही त्या ढाब्यातून सुखरूप निघालात. काकांचे बोलणे मला काही कळले नाही, म्हणून काकांनी मला त्या ढाब्याबद्दल सर्व काही सविस्तर सांगितले. या गोष्टीला अनेक वर्ष होऊन गेलीत, पण अजूनही याची सावली या वाटेवर आहे. काही वर्षांपूर्वी या वाटेवर इंदूचा ढाबा म्हणून एक ढाबा होता. ढाबा तसा खूप चांगला होता.
या वाटेबद्दल लोकांना फारसं माहीत नसल्याने इथे जास्त कोणाचे येणे जाणे नसायचे, पण जो कोणी या वाटेवरून जायचा तो या ढाब्यावर नक्की थांबायचा. पण या ढाब्यावर एक नड होती, ती म्हणजे इंदू शेठ हलवाई, ज्यांनी हा ढाबा उघडला त्यांचा मुलगा. जन्मतः तो एका भयानक मानसिक आजाराने पीडित होता. जन्माच्या वेळेस आईचा मृत्यू झाल्याने मुलाची सर्व जबाबदारी वडिलांवर आली. त्या मुलाला लहानपणापासूनच काही विचित्र करण्याची सवय होती. कधी कुत्र्यांना दगड फेकून मारायचा, तर कधी मांजरीला पायाने तुडवायचा. या सर्व गोष्टींवर इंदू शेठने त्यावेळी दुर्लक्ष केल्याने पुढे जाऊन त्याचा फार भयानक परिणाम घडला. अनेक वर्षे पालटून गेली, पण अजूनही काही त्याच्या मानसिक आजारात बदल घडून आलेला नव्हता. व त्याच मानसिक आजारामुळे एके दिवशी त्याच्या हातून एक भयानक कृत्य घडले. पावसाळ्याच्या दिवसात एके रात्री काही मुली त्या ढाब्यावर आल्या होत्या. त्या पावसात पूर्ण भिजल्या होत्या व आजची रात्र काढण्यासाठी त्यांना एक खोली हवी होती. त्यांची गरज समजून इंदू शेठने त्यांना एक रात्र ढाब्यावर राहण्याची परवानगी दिली व त्यांना त्यांची खोली दाखवून दिली. सर्व मुली त्यांच्या खोलीत आपले भिजलेले कपडे बदलत होत्या. पण त्याच वेळी इंदू शेठचा मुलगा तिथे आला व त्या सर्वांना अशा अवस्थेत पाहून तो त्यांच्यावर हावी झाला. तो एकदम त्यांच्या खोलीत जाऊन त्यांना छळू लागला, हाणामारी करू लागला. त्या मुलींचा किंचाळण्याचा आवाज ऐकून इंदू शेठ तिथे आला व समोर घडत असलेले दृश्य पाहून तो आपल्या मुलाला थांबवायला गेला. पण तो काही करेल याआधीच त्याच्या मुलाने आपल्या खिशातली सुरी काढून त्याच्या गळ्यावर वार केला. इंदू शेठ तिथेच मरून पडला व त्या मुलींचा मृत्यू होईपर्यंत त्याने त्यांचा छळ केला व त्यांना मारहाण केली. त्याची एक स्वतंत्र खोली होती ज्याला लोखंडी दार होता. त्या खोलीत लोकांना घेऊन जाऊन तो त्यांच्यावर विचित्र प्रयोग करायचा. कोणाचे कान कापायचा तर कोणाचे डोळे अथवा केस काढायचा. त्या सर्वांसोबत पण त्याने तसेच केले. पण जेव्हा त्याला कळले की आपल्या वडिलांचा मृत्यू झाला आहे तेव्हा त्याच्या मनाला एकदमच धक्का बसला. त्याला हे माहीतच नव्हते की आपणच आपल्या वडिलांची हत्या केली आहे. त्याला असे वाटत होते की कोणीतरी येऊन आपल्या वडिलांची हत्या करून गेलं आहे. काही दिवसांनी तो ढाबा अचानक नाहीसा झाला. तिथे परत कोणीच गेले नाही व त्या घटनेनंतर इंदू शेठच्या मुलाला पण तिथे कोणीच पाहिले नाही. पण काही वर्षांनंतर या वाटेवरून प्रवास करणाऱ्या अनेक लोकांनी तो ढाबा परत दिसल्याचा दावा केला. पण जो कोणी आतमध्ये गेला तो जिवंत बाहेर परतला नाही. या सर्व गोष्टींमुळे सायंकाळी 6 नंतर या वाटेवरून जाण्यास सक्त मनाई आहे. इंदू शेठच्या मुलाची व त्या दिवशी मृत्यू झालेल्या सर्वांची आत्मा अजूनही या वाटेवर भटकत आहे. काकांचे बोलणे ऐकल्यावर आम्ही स्वतःला खूपच नशीबवान समजू लागलो. आता आम्हाला कोणाचीच भीती नव्हती. मागवलेला चहासुद्धा आता थंड झाला होता. तो पिऊन आम्ही लगेचच गाडीत जाऊन बसलो. पण अजूनही मी ह्याच विचारात अडकलो होतो की काल रात्री आम्ही वाचलो ही नक्की देवाची कृपा समजावी की आमच्या नशिबाची साथ. तेवढ्यात अचानक माझे लक्ष त्या दुकानाच्या दरवाजावर गेले. दरवाजावर जय श्रीराम असे लिहिले होते. हा तोच दरवाजा होता ज्याच्यावर काल रात्री माझी गाडी आदळली होती. माझ्या मनातल्या शंकेचे आता पूर्णपणे निवारण झाले होते. मी लगेचच गाडी सुरू केली व जय श्रीराम म्हणून आम्ही माणगावच्या दिशेने रवाना झालो. अघोरी